महत्वाचं आहे, बाकीच्या गोष्टी नंतर आणि सर्वप्रथम शाळा. अशा प्रकारे एक तत्वनिष्ठ व्यक्ती, एक विचारनिष्ठ व्यक्ती जो कर्तव्याला, जबाबदारीला सर्वप्रथम प्राधान्य देणारा होता, तर असे दादा आपल्यामधून सेवानिवृत्त होऊन आज त्यांच्या पुढच्या भावी जीवनासाठी किंवा भावी कर्तव्यासाठी ते मुक्त होत आहे. म्हणून आपण शाळेकडून त्यांना निरोप देतोय. तर तत्पूर्वी एक चावट मी म्हणणार आणि लगेच दादांचं आपल्या माननीय मुख्याध्यापकांच्या हस्ते आपण आणि शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या हस्ते भव्य सत्कार घेणार आहोत. तर ऊन असो वा पाऊस तुम्ही कशाचीच तमा केली नाही. ऊन असो वा पाऊस तुम्ही कशाचीच तमा केली नाही. शाळेच्या रक्षणासाठी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तुम्ही कधीच विश्रांती घेतली नाही. तुम्ही कधीच विश्रांती घेतली नाही. तुमच्या प्रामाणिक सेवेचा सुगंध, तुमच्या प्रामाणिक सेवेचा हा सुगंध दरवळत राहील, दरवळत राहील. प्रत्येक सहकारी विद्यार्थ्यांच्या आठवणीत तुमचा चेहरा सदैव घर करून राहील, सदैव घर करून राहील. एवढंच बोलतो आणि दादांच्या पुढील यशस्वी जीवनासाठी आरोग्यदायी, आनंददायी, मंगलमय आणि त्यांच्या सर्व मनोइच्छा पूर्ती करणारा ठरो आणि ते कायम समाजासाठी, परिवारासाठी असेच तत्पर राहो आणि त्यांना दीर्घायुष्य मिळो यासाठी मी भगवंत चरणी, अल्लाह चरणी, ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि दादांना शुभेच्छा देतो. परत मी भगवंताला विनंती करतो की असंच आमच्या दादाला कायम हसरा ठेव. आणि लगेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान महाजन सर यांना विनंती करतो मी की दादांचं शाल, श्रीफळ आणि योग्य तो शाळेकडून जो सर्व सहकारी मंडळींकडून आपण जो गिफ्ट आणलेला आहे दादांना द्यावं. दादांनी आणि दादांच्या परिवारांनी यावं आणि सरांच्या व सर्व उपस्थितांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा.